नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या तोफखाना या यूट्यूब चॅनलवरती. आज आपल्यासोबत आपल्या देशाचे जागरूक मतदार उपस्थित आहेत. आजच्या मतदानाविषयी त्यांच्यासोबत आपण काही विषयांवरती चर्चा करणार आहोत. तर आज 20 मे 2024 मतदानाचा मोठा दिवस होता. ईशान्य मुंबई इथे आज BJP आणि आपलं महाविकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस पाहायला आपल्याला सगळ्यांना मिळाली असेलच. तर आज आपल्यासोबत जे मतदार आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर. जय संविधान. जय संविधान. तर आजच्या मतदानाविषयी, आज मताधिकार तुम्ही निभावलाच असेल, तर त्या मतदानाविषयी काय तुमच्या मनात आहे आणि कशा प्रकारे आजचा दिवस गेलाय तुमचा, आणि जसं मतदान होणार होतं तसं झालं आहे का नक्की, त्याबद्दल काही सांगू शकता का? जय संविधान. आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा होता. अर्थातच मी माझं मतदान आज करून आलेलो आहे आणि ही आशा होती आज सकाळपासून की प्रत्येक नागरिक या मतदारसंघाचं आपली जबाबदारी बजावणार. मात्र आता जे आम्ही न्यूज बघतोय, जी टक्केवारी आलेली आहे ती त्यानुसार नाही आलेली. अपेक्षा थोडी जास्त होती. बऱ्याच ठिकाणी कुठे EVM मशीन हँग झाल्यात, बरोबर, खूप डिले होत होता. त्याच्या पाठीमागचे कारण त्यांनाच जास्त माहिती, ज्यांनी त्याची व्यवस्था केलेली. तर त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही. मात्र एवढं नक्की की जसं की सरांनी इंट्रोडक्शन देताना सांगितलं की आपले एक जागरूक मतदार, आता मी किती जागरूक आहे हे ज्यांचं त्यांनी ठरवावं. कारण की हे सध्या मी माझं मत तुमच्या समोर प्रदर्शित करतो. माझ्या मते मतदान जो करतो तो जागरूकच असेल तेव्हाच तो मतदान करतो, म्हणून मी जागरूक मतदार म्हणून सांगितलं असं आहे. म्हणून तुमचं इंट्रोडक्शन जागरूक मतदार म्हणून केलंय. नाही तर कित्येक जण घरी झोपून येतात, सुट्टी एन्जॉय करतायत, बाहेर फिरायला गेलेले आहेत. असे कितीतरी लोक आहेत. माझ्या ओळखीचे सुद्धा लोक आहेत की ज्यांना मतदान करायला आपण फोन करावा लागतो या म्हणून, आणि ते काही त्यातले मित्र आले सुद्धा नाहीत, ते बाहेर वेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. तर असे सुद्धा लोक आहेत. म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला जागरूक मतदार बोलतोय. नक्की मला हे लक्षात आलं. पण माझी जी जागरूकताची परिभाषा होती, तुम्ही जे सांगता ते अर्थातच बरोबर आहे. पण आजचा जो काळखंड चालला आहे आपल्या देशाचा, त्यानुसार जागरूकची परिभाषा मी या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करतोय की आज आम्ही कुणाला पाहून मतदान करायचं हे जास्त महत्त्वाचं, की आमच्या पाठी कोण आहे हे जास्त महत्त्वाचं. हे दोन प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. येणारा काळ हा ठरवणार आहे की आपण खरंच जागरूक होऊन मतदान केलं की फक्त डोळे बंद करून मतदान केलं. मी ते शब्द वापरणार नाही. मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की लोकांना की मी काय बोलण्याचा इच्छुक आहे, पण तो शब्द मी वापरणार नाही. कारण की शब्द हा आता खूप प्रचलित झालेला आहे, लोकांना कळण्यात आलेला आहे. तर जागृताची परिभाषा मी त्या प्रकारे ठेवतोय की मतदार तर मी पण केलेलं आहे, कदाचित तुम्ही केलं असेल, इथे बसलेल्या प्रत्येकाने केलंच असेल. पण खरंच जागरूक होऊन केलं आहे का? आमचा फोकस कुणाकडे आहे? आजची व्यवस्था काय आणि होणारी व्यवस्था आम्ही तीच पाहू इच्छू की आम्हाला बदलायचं आहे? त्यानुसार मी जागृताची परिभाषा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पाहतो की 1500 मध्ये लोक मतदान विकतात किंवा देतात. ही खरोखर बोलण्याची परिस्थिती आहे की ॲक्च्युअलमध्ये असं काही घडतं? त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? मत विकलं जातं किंवा मत खरेदी केलं जातं, लोकांना चिकन पार्टी, दारू पार्टी या 500,000 रुपयामध्ये दिलं जातात त्यांना, आणि मतदान करून घेतलं जातं. तर हे खरोखर बोलण्याच्या गोष्टी आहेत की ॲक्च्युअल होतात त्या गोष्टी? जसं की तुम्ही सांगितलं, मला मी एक सामान्य मतदार आहे आणि मी ज्या बॅकग्राऊंडने येतो त्यावर मी विश्लेषण करू शकत नाही. पण हे तेवढंच नक्की खरं आहे आपल्या भारत खंडाचं की जे आम्हाला महात्मा ज्योतिराव फुले सांगून गेलेत की ती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना शुद्ध खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आज आपल्या देशात जिथे राईट टू एज्युकेशन हे असणं खूप गरजेचं आहे, ज्याने की माणूस
त्या पदावर जाईल की तो प्रश्न विचारू शकतो, तो विचार करू शकतो, त्याला ती जागरूकता येऊ शकते. ती जागरूकता नको यावी या कारणामुळे कदाचित त्यांना शिक्षणाचा अभाव ठेवून त्यांना मागे ठेवण्यात आलं की काय, असं आपण यासमोर मांडू शकतो. आणि त्या जे वित्त आहेत, ज्याला आपण सोप्या भाषेत पैसे असं बोलतो, त्याचा जर आपण मागास ठेवला तर अर्थातच कोणी पण इतका लाचार होऊन जाईल की तो स्वतःला 500 रुपयासाठी म्हणा किंवा एक चिकन पार्टीसाठी म्हणा किंवा ते शराबसाठी म्हणा, अर्थातच तो स्वतःला मजबुरीमध्ये विकू शकतो. तर यावर मी भाष्य करणार नाही की असं होतं की नाही, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. असं होत असेल तर त्याचं एक सामान्य कारण मला हेच दिसतं की आज आमच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाचा अभाव आहे आणि गरिबीचा पण अभाव आहे असं तुम्हाला वाटतं का? की काही लोक फक्त इलेक्शन आलं किंवा जे प्रचार सभा होतात त्याला फक्त कमवण्याचा जरिया बघतायत लोक. काही युवक जे आहेत ते सध्या इलेक्शन आलं म्हणजे अरे हां आता कमाई होईल, आज ह्या पार्टीच्या प्रचाराला जाऊ म्हणजे रॅलीमध्ये 500 रुपये मिळतील, 1000 रुपये मिळतील, म्हणजे फक्त फायनान्शियली म्हणजे कुठेतरी कमकुवतपणा आहे, आर्थिकरित्या जो आहे कमकुवतपणा आहे. त्यामुळे सुद्धा काही आजकालचे जे युवक आहेत ते तुम्हाला सर्रास दिसून येतात प्रचार रॅलीमध्ये. आणि आम्हाला सुद्धा म्हणजे जे संपर्कातले आहेत त्याच्याचमध्ये ह्या चर्चा दिसून येतात की ज्याला जाऊया इकडे, ते 500 रुपये भेटतील, नाश्ता भेटेल. म्हणजे केवळ त्यांचा विचाराचं नसून एक आर्थिक परिस्थिती सुद्धा कारणीभूत किती आहे, तुमचं काय मत आहे त्यावरती? बघा, जसं की मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलेलं आहे, जे महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितलं आहे की मतीविना शेवटी आपले वित्त खचलेत आणि त्या वित्तामुळे सगळे शोध खचलेत. तर जोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळणार नाही तोपर्यंत आपण गरीबच राहू. तर गरीब फक्त हम पैशाच्या अभावी नाही राहत, तर आम्ही ज्ञानाअभावी राहतो. ते ज्ञान जर आपण मिळवलं तर आपण पैशाच्या अभावी कधीच राहू शकत नाही. तर हे जे महात्मा फुलांनी सांगितलेलं आहे ते त्यावर एकदम सत्य बसतं. गरिबीचं कारण मूळ मला तरी ते हेच वाटतं की ते ज्ञान आहे. बरोबर. तर जी फोडाफोडीचं राजकारण जे आहे, पक्षांतर आहे आणि आपण एखाद्या नेत्यावरती विश्वास ठेवला आणि त्याला मतदान केलंय आणि तो पुढे नंतर निवडून आल्यानंतर कुठल्याही दबावाने, पैशाच्या आमिषाने म्हणा किंवा इतर काही कारणाने तो निघून जातो. ज्या विचारधारेला आपण बघून त्या पक्षाला किंवा त्या नेत्याला मतदान केलेलं असतं तो अक्षरशः दुसऱ्या दिवशी निघून गेलेला असतो. आणि हे सगळं जे राजकारण आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहतोय, यामुळेच कदाचित लोक मतदार नाराज झालेले आहेत का? त्यामुळे कुठेतरी मतदानाचा जो पर्सेंटेज आहे ढासळताना दिसून आलेला आहे. यावर्षी आपण आजही पाहिलं, वारंवार आपण समाज माध्यमात पाहिलं, इतरही न्यूजेसमध्ये पाहिलं की पर्सेंटेज हे हळूहळू कमी झालेलं आहे. तर हे खरं कारण आहे का की त्याच्या पर्सेंटेज कमी होण्याच्या मागे काय कारण असेल? बघा, जसं तुम्ही विचारता आहात त्याचे मल्टिपल कारण मला अशी दिसतात. जसं की जे तुम्ही सांगितलेलं पक्षांतरण, त्यातलं एक हे कारण आहे. दुसरं कारण, लोकांना आज त्या मशीनवर तेवढा विश्वास राहिला नाही. जी मशीन ज्या देशाने बनवलेली त्या देशानेच त्याला बाद केलेला आहे आणि ती मशीन आपल्या देशात अजून पण कार्यरत आहे. तर हे त्याचं एक दुसरं कारण असू शकतं. तिसरं कारण, जसं की तुम्ही सांगितलं की त्याचं पर्सेंटेज ढासळलेलं आहे. नक्कीच लोक आता कुठेतरी वैतागलेले आहेत. त्यांना असं समजून येत आहे की वारंवार हे आपण इतकं विरोध करूनसुद्धा, इतका प्रचार करूनसुद्धा, इतकं पोलिंग करूनसुद्धा जी आपली संस्था आहे ते आपल्याला प्राधान्य न देता त्या नेत्यांना प्राधान्य देत आहे ज्यांना ती मशीन हवी आहे. तर कदाचित हे त्याचं कारण असू शकतं. हे एक तिसरं कारण आहे. आणि प्रामुख्याने मला असं सांगायचं आहे की जरी हे कारणं आहेत तरीसुद्धा जर आपण आपली जबाबदारी नाही बजावली तर त्याचा गैरवापर खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो. कारण आज जर तुम्ही घराच्या बाहेर नाही निघालात मतदान करण्यासाठी तर तुमच्या नावाने बोगस मतदान होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. त्याला तुम्ही अवॉइड नाहीच करू शकत. तर प्रत्येक सिस्टम, जर मी इथे बसून ती यंत्रणा ऑपरेट करू शकतो जी मार्सवर गेलेली आहे, तर कुठेतरी डाऊट क्रिएट होऊ शकतो. आज आपण खूप हायटेक झालेलो, आज एआयच्या विश्वास आपण आलेलो आहोत. तर ती संभावना असू शकते, पण ती आहेच असं मी इथे मांडत नाहीये. पण जिथे डाऊट आला तर तिथे कॉन्फिडन्स डेव्हलप होणं खूप सोपं नाही आहे. गेल्या काही दिवसापासून ह्या मशीन्स यंत्रणेने, निवडणूक आयोगाने म्हणा, ह्या तपासल्या असतील, काय त्यांच्यामध्ये फॉल्ट असतील ते सुद्धा बाद करून नवीन मशीन्स दिल्या असतील. तरीसुद्धा आज बहुतेक ठिकाणी मुंबईमध्ये मशीन बंद पडल्या.
किंवा किती तासनतास काही मशीन्स बंद होत्या, हे काय प्रकार आहे? म्हणजे ह्याच्यामुळे पण पर्सेंटेजवरती फरक पडला असेल का? कारण लोकांना रांगा लावाव्या लागल्या. आज इतक्या महिन्यांपासून प्रिपरेशन चालू आहे निवडणुकीचं, पण तरी सुद्धा या मशीनमध्ये आज नेमक्या दिवशी कसे काय फॉल्ट आले किंवा कशा प्रकारे हा विलंब होऊन लोकांना मतदानापासून दूर ठेवण्यात आलं का? त्यामुळे पर्सेंटेज ढासळला आहे का? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? बघा, आज आपण 5th फेजमध्ये आहोत इलेक्शनच्या, आणि हे आपल्याला आज 5th फेजमध्येच पाहण्यात आलेलं आहे की असं झालेलं आहे. पण असं होण्याचं मागचं कारण किती ऑब्व्हियस आहे हे मला वाटतं की आपले व्ह्यूअर्स समजू शकतात. तर त्यावर भाष्य करण्यापेक्षा जी यंत्रणा त्याला चालवतीये, राबवतीये, आणि ज्याच्यावर कुठलीही प्रकारची जर इन्क्वायरी बसते तर हे त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं तर बरं पडेल असं मला वाटतं. तर सध्या EVMच्या जोडीला VVPAT सुद्धा आलेली आहे, तर त्याने किती फरक पडेल आणि लोक खरोखर त्याच्यावरती विश्वास ठेवतायत का? हा एक चांगला निर्णय आहे सरकारचा मला असं वाटतं. कारण शेवटी संविधान हे बोलतो की लोकशाही जर तुम्हाला जपायची आहे तर त्याकरता तुम्हाला एक फ्री आणि फेअर इलेक्शन राबवणं खूप आवश्यक आहे. तर हे तेवढंच त्या गोष्टीला सपोर्ट करेल. कारण आम्ही आज कुणाला मत देतोय ते आम्हाला तिथे दिसणार आहे. तो एक चांगला निर्णय आहे. शेवटी नंतर मग त्याचा कुठल्या प्रकारे कसा वापर होईल ते आपल्याला दिसून पडेलच. ओके. आपण आज मी मगापासून विचारेल म्हणतोय, पण एक टी शर्ट आपण घातलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा टी शर्ट घातलेला. जरा आपण झूम केलं तर बरं होईल. तर आजच्या ह्या मतदानाच्या दिवशी आज आपण हे टी शर्ट घालून मतदान केलेलं आहे. त्याच्या मागे काही तुमचा मूळ उद्देश होता का? कारण मतदान सेंटरमध्ये तुम्ही गेले असेल तर एका प्रकारे लोकांना तुम्ही आकर्षित केलं असणार या फोटो बाबासाहेबांमुळे, तर त्याच्या मागे काय तुमचा उद्देश होता? बरं, मी एक खूप शिल्लक माणूस आहे. मी हे फक्त परिधान केलं याच्यामुळे मी आकर्षित नाही झालो, पण हे बाबासाहेब माझ्या हृदयात आहेत याच्यामुळे, त्यांच्यामुळे मी आकर्षणाचा एक विषय झालो तिथे. आणि मी हे घालण्याचं मागचं मोठं कारण म्हणजे हेच की माझं हे मान्य आहे की जसं आपण या विषयावर आतापर्यंत बोललो, पक्षांतरात वगैरे 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 वगैरे, तर बाबासाहेबांना मी एक जगातला एकमेव निष्पक्ष माणूस असा समजतो. कारण हे जगजाहीर आहे की बाबासाहेबांच्या इतिहासामध्ये, बाबासाहेबांच्या लहानपणापासनं तर त्यांच्या मरेपर्यंत हे मी सांगू इच्छितो की त्यांच्यासोबत भेदभाव झालेच आहे. तरीसुद्धा तो एकमेव असा निष्पक्ष माणूस होऊन गेला की ज्याच्यासोबत एवढे भेदभाव करण्यात आले आणि ज्यांनी केलेत त्यांनासुद्धा त्या माणसाने कधीही बदल्याच्या भावनांनी बघितलेलं नाही. त्यांनी त्या प्रत्येक माणसाला तो हक्क मिळवून दिला, जो तो कुठल्याही समाजाचा असो, तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जेंडरचा असो, कुठल्याही कास्टचा असो. तर त्यांनी ती सूड भावना कधीच मनात ठेवली नाही. याचे अनेक उदाहरण आहेत. तुम्ही हिंदू कुड विल बघून घ्या, तुम्ही आपलं संविधान वाचून घ्या, तुम्ही शिक्षणाचा अधिकार समजून घ्या, महिलांचा अधिकार बघा, बालकांचा अधिकार बघा. इथे कुठलाच माणूस कुठल्याच प्रकारे सुटलेला नाही. तर मी असं मानतो की हा एकमेव जगातला निष्पक्ष माणूस होऊन गेलेला आहे, ज्याच्यासोबत एवढं अन्याय घडून सुद्धा त्यांनी सगळ्यांसोबत न्याय केलेला आहे. तर आज आपल्याला न्यायाच्या बाजूने उभं राहायचं आहे आणि त्याच्या बाजूने उभं राहायचं आहे ज्यांनी संविधान लिहिलं आहे, आणि त्या देशाचं संविधान लिहिलेलं आहे जो जगातला सगळ्यात मोठा संविधान आहे. आणि हा संविधान आपल्या भारत देशाचा आहे म्हणून मला याचा अभिमान नाही, पण हा संविधान असा संविधान आहे जो जगातला एकमेव देश ज्याच्यामध्ये इतके विविध प्रकारचे लोक राहतात, जे वेगवेगळ्या धर्माचे आहेत, जातीचे आहेत, पंथाचे आहेत, ते एकजुटीने राहतात. आणि ते एकजुटीने राहण्याचं एकमेव कारण म्हणजे आपलं संविधान आहे. त्या संविधानावर जर आपण आज प्रहार होताना जर बघतोय, होत आहे असं मी बोलू शकत नाही, कारण ते ठरवण्याची माझ्याकडे कुठली पावर नाही. जाणवतं का आपण प्रहार होतोय असं वाटतं? जाणवतं कुठे? लोकांचे विचार ऐकून, त्यांची अनुभव ऐकून असं वाटतं की कुठेतरी आपण मागे पडतो आहोत. आपला देश कुठे पुढे जायला हवा, आणि जिथे आपण होतो तिथून आपण कुठे मागे जात आहोत की पुढे जात आहोत
हे कुठेतरी जसं मी सांगितलं की एक बेनिफिट ऑफ डाऊट कोणीही घेऊ शकतो. तर त्यामुळे खुल्यापणाने सुद्धा वक्तव्य केलं जातं ना की आम्ही जिंकून आलो, पुन्हा आलो की आम्ही संविधान बदलणार आहोत, असे बहुतेक आपण व्हिडिओज आपण समाज माध्यमात पाहतोय. त्यामुळे ती प्रक्रिया कुठेतरी राबवली जाते का? त्यामुळेच मनामध्ये बहुजनांच्या म्हणा किंवा जे संविधान प्रेमी आहेत त्यांच्या मनामध्ये ही भीती बसलेली आहे का? जसं की मी सांगितलं की हे संविधान जे आहे ते प्रत्येक नागरिकाच्या साठी लिहिलेलं आहे आणि हा नागरिक कुठल्याही धर्माचा असो त्याचा अधिकार जो आहे तो पूर्णपणे संविधान ते सेफगार्ड करतो. तर जसं तुम्ही सांगता आहात की ते मागे असू शकतं किंवा त्याच्यासोबत काही चेंज करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जर मी हे बोलेल की जर इतका सुंदर संविधान लिहिलेला चेंज करण्याचा जर आपल्या डोक्यात जरी विचार आला तर तो कदाचित घातक ठरू शकतो. कारण बाबासाहेब हे बोलून गेलेत की ज्या दिवशी तुम्ही धर्माच्या नावाने प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस आपली जी आतली घरची जी आझादी आहे ते कुठेतरी मागे पडेल आणि एकदा जे की आपल्या आझादी मागे पडली तर त्याच्यानंतर हुकुमशाही यायला वेळ लागणार नाही. तर जी आमची आज लोकशाही जिवंत आहे ती फक्त एकमात्र संविधानामुळे आहे. तर सध्या आपण आंबेडकर चळवळीचे किंवा संविधान प्रेमी जे वेगवेगळे राजकारणातले गट आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, ते वेगवेगळ्या हे गट जे वाढलेले दिसत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी आंबेडकरी चळवळ किंवा जी चळवळ आहे किंवा जे पक्ष आहेत आंबेडकरी पक्ष हे विखुरले गेले. त्यामुळे मतदानामध्ये किती फरक पडतोय? विखुरल्यामुळे नक्कीच कुठेतरी त्यांचं पर्सेंटेज मतदानाचं कमी झालं असेल किंवा आपण आतापर्यंत पाहिलं इतिहास काही बोटावर मोजण्या एवढे नेते आपल्या फक्त बहुजनांचे आज आपल्याला दिसून येतात. तर नक्की काय स्ट्रॅटेजी वापरायला हवी? या बहुजनांनी किंवा आंबेडकर चळवळीच्या जे काही नेते मंडळी त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे की काय? ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्की तुम्ही खूप चांगला विषय मांडलेला आहे. जसं की तुम्ही आंबेडकरी चळवळीचे बहुजन जे लोक आहेत त्यांनी ते विखुरलेले आहेत. तर ते विखुरण्याचं कारण जसं या प्रकारे आपण बोलू शकतो की त्यांनी आपले नेते उभे केलेले आहेत किंवा आपापले नेते स्वतः उभे झालेले आहेत आणि ते कुठल्या कारणापायी उभे झालेले आहेत हे त्यांना माहिती आहे. तर मी हेच बोलेल की तसं एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की डिवायडेड वी फॉल अँड युनायटेड वी स्टँड. आणि जसं आपण आपल्या पुस्तक पाठ्यांमध्ये पण वाचलंय जी लहानपणाची आपण ती गोष्ट ऐकलेली की जर तू एक काडी तोडू शकतोस दुसरी काडी तोडू शकतोस पण ते तुटलेल्या काड्या एकत्र घेऊन तू एकत्र नाही तोडू शकत. तर हे विचार करणं खूप आवश्यक आहे पब्लिकला नाही तर नेत्यांना. जर आज ते काही म्हणा आपलं ज्ञान आपला इगो आपला रिस्पेक्ट थोडा साईडला ठेवून त्या जनतेबद्दल जर विचार केला की आम्ही आमच्या जनतेला फक्त बहुजनांनाच नाही तर आपल्या देशीच्या जनतेला कुठे नेऊ इच्छुक आहोत आणि आपण ते आपल्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून एकीने जर आलो आणि सगळेच देशप्रेमी आहे सगळेच संविधान प्रेमी आहे सगळेच आंबेडकरी जनता चळवळीची ते एकाच ध्येयाच्या मागे आहे. पण त्यांनी आपले रस्ते जे आहेत ते वेगवेगळे ठरवलेले आहेत पण शेवटी आपण बोलू की त्याची मंजिल एकच आहे. तर ती मंजिल आहे संविधान. तर त्या संविधानासाठी जर ते एका रस्त्यावर आलेत तर जनता अर्थातच विखुरला जाणार नाही. त्यांना एकच तो तिथे पक्ष आणि ते नेते जेव्हा दिसतील तर ते डिव्हिजन होणार नाही. मग अजून असा कित्येक काळ जाईल की आंबेडकरी चळवळ जी आहे ती एक होईल आणि तुम्हाला काय वाटतं की अजून किती प्रबोधन होणं गरजेचं आहे? आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष उलटून गेलेले आहे आणि आपण संविधान आज घरोघरात आपण वाचतो काही वाचत नसतील. मग आणखीन किती काळ वाट पाहावी लागेल आंबेडकरी समाजाला एकत्रीकरण होण्याचं आणि त्यांची ताकद जी आहे ती दाखवण्यासाठी आणखीन किती काळ जाऊ शकतो? बघा बाबासाहेब हे बोलून गेलेत की मला माझ्याच माणसांनी धोका दिला. ते हे सुद्धा बोललेत की मी ही चळवळ इथपर्यंत आणली आहे प्रयत्न करा की याच्या पुढे जाईल आणि नाही जमलं तर कमीत कमी याच्या मागे नको घेऊन जा. तर आज आपण ती चळवळ जर पुढे जाऊ शकत नाही तर जिथे बाबासाहेब सोडून गेले कमीत कमी आम्ही तिथे टिकवायला हवं आणि त्यासाठी एकत्रित आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. आणि ते एकत्रित का होऊ नये त्यासाठी जे कोणी प्रयत्न करतायत
ते जग जाहीर आहे. बरोबर. ते नाही त्यांना नाही हवंय की हे एकत्रित यावं, आणि ते एकत्रित नाही यावं यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे आमिष जे आपल्या नेत्यांना ते दाखवतात. मग तुम्ही कुठल्याही प्रकारे बोला, पैशाच्या रूपात, धमकीच्या रूपात, कुठल्याही रूपात. त्यामुळे जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं की दुसऱ्याचं घर जडतं तर आपल्याला निश्चित राहून काम चालणार नाही. आपल्याला ती आग विझवावी लागेल, नाही तर ती आपल्या घरापर्यंत पोहोचेल. हे प्रत्येक नेत्याची स्वतःची जबाबदारी आहे. ते जेव्हा एकत्रित येतील तर अर्थातच हे देश पुढेच जाणार. आंबेडकर हे असे एक नेते होऊन गेले ज्यांच्या नावाने जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यांचं नाव वापरलं जातं. आणि त्यांचं नाव वापरून त्या जनतेला कुठेतरी यूज केलं जातं. शेवटी जर तुम्ही बोलाल की कुठले आंबेडकर कोणाला समजलेत, तर आंबेडकर विचारधारा समजण्यासाठी तुम्हाला एकमेव गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती एकमेव गोष्ट म्हणजे की बाबासाहेबांनी जी व्यवस्था केली आहे ती व्यवस्था या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आज तुम्ही रस्त्यावर बघता, तुम्ही कुठल्याही धार्मिक स्थळावर बघता, कुठल्याही धार्मिक एका स्थळाचं नाव घेणार नाही, कुठल्याही धार्मिक स्थळावर बघता तिथे गरीब जनता बसलेली असते. आणि तिथे गरीब जनता जी बसलेली असते तर ती कशासाठी, तर ती पैशांसाठी. पैशा अभावी त्यांना ती मजबुरी आहे की तिथे बसलेले आहे. आणि जसं की मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे की पैसा हा अभाव जो आलेला आहे तो फक्त अज्ञानामुळे आलेला आहे, आणि अज्ञानामुळे हे पुढे जाऊ देत नाहीये. तर बाबासाहेबांनी जी व्यवस्था बनवण्याचा प्रयत्न केला आणि ती मांडली, ती व्यवस्था पूर्णपणे अजून स्थापित झालेली नाही असं दिसून येतं. कारण जेव्हा बाबासाहेबांनी संविधान हे दिलं त्या दिवशी बाबासाहेबांचं हे म्हणणं सुद्धा होतं की संविधान कितीही चांगला का नसो, हा अंततः चुकीचा साबित होईल जर त्याला राबवणारे लोक चुकीचे असतील. आणि हा संविधान कितीही वाईट का नसो, तो अंततः चांगला साबित होईल जर त्याला राबवणारे लोक चांगले असतील. म्हणजे सोयीपुरते लोक आंबेडकर विचार वापरतात किंवा आंबेडकरांचं नाव वापरतात, हे थोडक्यात म्हणणं आहे. अर्थातच. आणि जसं तुम्ही ते बोलले की आंबेडकर कोणालाच कळले, तर ती मी विचारधारापर्यंतच उत्तर देणार होतो की विचारधारा शेवटी हीच असायला पाहिजे की त्या माणसाला तुम्ही आज पैसा पुरवत आहात कारण की तो गरीब आहे, हे करण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार हे होते की त्या माणसाला तुम्ही पैसे पुरवावे, ही व्यवस्था काढून त्याला त्या पैशाची गरज पडणार नाही, तो स्वतः स्वावलंबी होईल आणि पैसे कमवेल. तुम्ही ही व्यवस्था आणा. ती व्यवस्था आणण्याचा जर प्रयत्न केला तो बाबासाहेबांचा खरा विचार झाला. हे दोघेही जे जर बघितलं गेलं तर ते आपल्या आपल्या फायद्यानुसार विचारधारा वापरतायत का, हे त्यांना समजावायला हवं. आणि आपला परिचय हा आपण मुद्दामूनच आपल्या म्हणण्यानुसार आपण थोडासा नंतर शेवटला देणार होतो, तर आपला परिचय थोडा द्याल का? मी हे सरांना आवर्जून सांगितलेलं होतं की प्रामुख्याने माझं नाव तुम्ही डिस्क्लोज नको करा. त्याचं खूप एक महत्त्वाचं कारण मला असं समजतं की नावामागे आम्ही या देशात त्याचा बॅकग्राऊंड म्हणून त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा पंथ हे शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या पलीकडे आपण त्यांनी काय विचार मांडलेत हे त्यानुसार मग आपण ठरवतो. त्यामुळे मी त्यांना सरांना रिक्वेस्ट केलेली की जर आपल्या व्ह्यूअर्सला आपले आजच्या इंटरव्ह्यूचे विचार जर पटत असतील तर ते त्यांनी नक्कीच घ्यावेत किंवा त्यावर विचार करावा किंवा टीका टिप्पणी करावी. त्यासाठी ते हक्क आम्हाला हा संविधानच देतो. तर तेच एक प्रामुख्य कारण होतं की मी जर नाव आपलं डिस्क्लोज करतो त्यावरनं तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जातो. आणि शेवटी नावात मला असं वाटतं की मोठं काही नाही, ते आपले आईबाबा आपलं नाव ठेवतात आणि ते संबोधनापुरतं असतं. शेवटी आपण आपल्या आयुष्यात ते नाव किती कमवलं किंवा किती गमवलं हे आपले कर्म ते ठरवतात. म्हणजे आज जर बाबासाहेबांचं नाव बाबासाहेब नसून काही वेगळं असतं तर त्यांचे कर्म आज ते महत्त्वाचे, नाव त्यांना मिळालंय त्याला आपण संबोधित करतो. बरोबर. तर शेवटी निरोप घेताना काही, आता हा इंटरव्ह्यू आपण इथे थोड्या वेळात संपवणार आहोत,
तर एक काही असं आंबेडकरी चळवळीला किंवा सध्या जे वातावरण आहे त्याबद्दल काही तुम्ही थोडक्या शब्दात सांगू शकता का, की त्यांनी काय असं परिवर्तन आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं परिवर्तन घडवण्यासाठी काय असं करायला हवं, आणि जे विखुरलेले गट आहेत वेगवेगळे, आजचा विषय आपला मतदानाचा आहे आणि मतदान अजूनही पुढे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये चालू आहे देशामध्ये, किंवा अजूनही भविष्यात पुढे मोठमोठे मतदान येतील, तेव्हा आंबेडकरी समाज म्हणा, बहुजन म्हणा किंवा संविधान प्रेमी जे आहे त्यांनी नक्की कसं काय वागायला हवं, काय करायला हवं ते सांगा थोडं. शेवट मी तुम्हाला हेच बोलेल की आज जर मी या शहरात बसलेलो आहो तर आज मी मुंबईकर आहे. इथून जर मी राज्य बदलवून कुठल्या दुसऱ्या राज्यात जातो तर मी तिथे त्या राज्यासाठी एक महाराष्ट्रीयन आहे. आणि राज्य सोडून जर मी कुठल्या परदेशी जातो तेव्हा मी भारतीय बनतो. आम्ही आपल्या देशात राहून भारतीय कधी होणार याचा विचार प्रत्येकाने करावा. आणि त्या भारताला जे एका जुटीने एकत्रित ठेवतं म्हणजे आमच्या भारताचं संविधान, त्या भारताच्या संविधानाला आपल्या डोळ्यापुढे ठेवा. तोच संविधान तुम्हा आम्हाला सुरक्षित जपणार आहे. म्हणून त्याला लक्षात ठेवूनच सगळ्यांनी मतदान करायला हवं. हेच माझं शेवटचं मत आहे. तर आज आपण आला तिथे आणि आपले विचार मांडलेत. आजच्या जे चालू आहे वातावरण, जे चालू आहे मतदानाचं म्हणा किंवा आंबेडकरी समाजामध्ये काय विचारधारा चालू आहे त्याबद्दल तुम्ही जे काही मांडलं आमच्यासमोर ते स्मरणात राहण्यासारखं आहे. तेव्हा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात, आपला खूप वेळ दिलात त्याबद्दल. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत, जय संविधान. जय संविधान.